राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उल्लेख केलेल्या रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडे यांच्यासह कैलास फड आणि निखिल फड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। नागपूरकर यांचा दावा आहे की पतीला नोकरीत पुन्हा रुजू करून देण्यासाठी 17 लाखांची मागणी करण्यात आली। पैसे दिल्यानंतर काम झाले नाही। पतीच्या मृत्यूनंतर पैसे मागायला गेल्यावर धनंजय मुंडे यांच्यासमोरच पिस्तूल लावून धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान धनंजय मुंडे समर्थक अविनाश नाईकवाडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत। धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन बदनामी केली जात आहे। सत्यता तपासण्यासाठी बीडला या, असं नाईकवाडे म्हणाले। आरोप गंभीर आहेत, मात्र या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत गुन्हा नोंद किंवा तपासाची माहिती समोर आलेली नाही। सत्य काय हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। ताज्या अपडेटसाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज सोबत रहा। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।